हाय फ्रेंड्स, 21 दिवसात मनपरिवर्तन घडवून आणणाऱ्या मिरर वर्क कोर्समध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. आज आपला मिरर वर्कचा तिसरा दिवस आहे. मिरर वर्क हे आत्मप्रेम आणि आत्मस्वीकार यांच्याशी निगडीत आहे. आपण आज मिरर वर्कचा तिसरा दिवस बघणार आहोत. आज आपण स्वतःला आपल्याविषयीचे चुकीचे संदेश, सूचना किंवा विचार देत असतो ते बदलायचे कसे हे शिकणार आहोत. नकारात्मक विचार जे भूतकाळापासून आपल्याला चिकटून बसले आहेत ते झटकून टाकून मन स्वच्छ करून वर्तमान काळात आनंदानं जगण्याचा सराव आपल्याला करायचा आहे. ओके, आजचा तुमचा मिरर वर्कचा तिसरा दिवस आहे. आता तुमच्या मित्राशी अर्थात आरशाची अगदी जवळीक निर्माण झाली आहे. कालच्या डे 2मध्ये आपण बघितलं होतं की आपल्याला आरशाला बेस्ट फ्रेंड बनवायचा आहे आणि आरशासोबत आपण मिरर वर्कसोबत बेस्ट फ्रेंड म्हणून आपली जिंदगी बदलवणार आहोत, आपलं आयुष्य चेंज करणार आहोत. आपण स्वतःवर या मिरर वर्क करताना स्वतःवर प्रेम करणार आहोत. स्वतःवर प्रेम करायचं आपण शिकत आहोत. म्हणून आपल्याला आपल्या आरशाला खूप जवळचा असं मित्र मानायचं आहे. ओके, जसं तुम्ही मिरर वर्कचा सराव करीत जाता तसे रोज थोडं अधिक स्वतःच्याच प्रेमात पडू लागता. आता हळूहळू स्वतःला सकारात्मक स्वयंसूचना म्हणजेच अफर्मेशन देणं तुम्हाला सोपं वाटू लागतं, जमायला लागतं आणि तुमचं त्यावर विश्वासही दृढ होत जातो. तुम्ही स्वतःला जे सांगता ते सत्य आहे ते तुम्ही मानता. स्वतःवर प्रेम करण्याचा सगळ्यात चांगला मार्ग म्हणजे जुने पुराणे भूतकाळातील नकारात्मक विचार मनातून काढून टाकायचे, गायब करून टाकायचे. मन मोकळं, सुंदर, स्वच्छ, पवित्र, शांत कसं करायचं आणि भूतकाळातील नकारात्मक विचाराचं कोणतंही ओझं न बाळगता मुक्तपणे आनंदानं वर्तमान काळात विहार करायचा आहे. आपल्याला पूर्ण वर्तमान काळाचा आनंद घ्यायचा आहे. आपण जे आज तिसऱ्या दिवसामध्ये आपल्याला स्वसंवादावर लक्ष ठेवायचं आहे. स्वतः आपण जे बोलत आहोत म्हणजे सेल्फ टॉक जे करत आहोत त्यावर खूप बारकाईने लक्ष ठेवायचं आहे. यासाठी लक्ष ठेवायचं आहे की आपण जेव्हा बोलत आहोत तर आपण सकारात्मक बोलत आहोत की निगेटिव्ह म्हणजे नकारात्मक बोलत आहोत. जर तुम्ही नकारात्मक बोलत असणार तर त्या नकारात्मक वाक्यांचा सकारात्मक वाक्यामध्ये रूपांतर करून तसं संवाद स्वतःशी म्हणजे सेल्फ टॉक तसा करायचा आहे. ओके, जसं की संवाद जे आहे नकारात्मक जर असेल तर उदाहरणामध्ये नकारात्मक वाक्य मी तुम्हाला सांगते. जर तुम्ही ते परत वाक्यात रिपीट करत असणार तर त्याचं सकारात्मक बनवायचं आहे. ओके, उदाहरणार्थ, तुला कधीच धड करायला जमत नाही, तू कधीच काही नीटनेटकं जबाबदारीने करत नाहीस, बरोबर करत नाहीस, हे झाले नकारात्मक. काहीतरी गोंधळ घालतोस याची योग्य सकारात्मक सहज सूचना अशी बनवा. मी सक्षम व्यक्ती आहे आणि माझ्या जीवनातील कोणतीही गोष्ट मी जबाबदारीने पार पाडू शकतो, हे झाले सकारात्मक. आपण नकारात्मकसुद्धा वाक्य बघितलीत म्हणजेच अफर्मेशन आणि सकारात्मक अफर्मेशनसुद्धा बघितली. म्हणजे उदाहरणार्थ तुम्हाला सांगितलं आहे नकारात्मक आणि त्याचं ट्रान्सलेट करून सकारात्मकसुद्धा सांगितलं आहे. तर आपल्याला स्वसंवाद म्हणजे सेल्फ टॉक नकारात्मक जर तुम्ही करत असणार तर ते नकारात्मकपासून सकारात्मक वाक्य बनवा आणि ते डेली रुटीनमध्ये तुम्ही ते वापरा. तुम्ही पुन्हा असंसुद्धा स्वयंसूचना म्हणजे अफर्मेशन करू शकता. जसं स्वयंसूचनांमध्ये तुम्ही हे सुद्धा वापरा की तुमचं मन आणि शरीर निरोगी आणि सशक्त करणारी संजीवक शक्ती आहे.
स्वतःवर प्रेम करणं हे किती अद्भुत आहे ना. हे जेव्हा आपल्यावर स्वतः प्रेम करायला चालू करतो तेव्हा आपल्याला ही शक्ती कळते की आपण का दुसऱ्याच्या मागे धावत असतो, का स्वतःवर आजपर्यंत प्रेम केलं नाही, का स्वतःची काळजी केली नाही. तर जेव्हा आपण स्वतःच्या प्रेमात पडतो तर स्वतः हील होऊन जातो, दुसऱ्याकडून कुठलीही अपेक्षा आपण करत नाही. म्हणून आपल्याला सर्वात अगोदर स्वतःवर प्रेम करणे खूप गरजेचं आहे. तेव्हाच आपल्याला समोरच्यांकडून ती रिस्पेक्ट मिळते. स्वतः आपण स्वतःचं केअर केली, स्वतःची रिस्पेक्ट केली, स्वतःची व्हॅल्यू केली तर जगाकडून आपल्याला मिळते. म्हणून आपल्याला सर्वात अगोदर स्वतःवर प्रेम करायचं आहे. ओके, स्वयंसूचना घ्या, म्हणजेच अफर्मेशन म्हणा. मी पूर्वायुष्यातील भूतकाळातील सर्व नकारात्मक विचारांपासून मुक्त होत आहे. मी सतत आनंदीमयी वर्तमान काळात राहतो. ही अफर्मेशन खूप छान वर्क करते, तुम्ही करायची आहे. ओके, त्यानंतर तुम्हाला रोजच्याप्रमाणे आपल्याला मिरर वर्क एक्सरसाइजची करायची आहे. एक मिरर घ्यायचा आहे, म्हणजेच आरसा घ्यायचा आहे. तुम्हाला त्या आरशासमोर तुम्हाला उभं राहायचं आहे किंवा बसायचं आहे. ज्यांना शक्य होत नसेल तर त्यांनी बाथरूममध्ये जाऊन तुम्हाला हे मिरर वर्क करायचं आहे. ओके, तुमच्या डोळ्यात खोलवर पाहू लागा. एकदम डोळ्यात डोळे बघून जेव्हा आपण जसं जो प्रियतम समोरचा असतो त्याच्या डोळ्यात डोळे टाकून बघतो जेव्हा, तेव्हा आपल्याला गहराईतेप्रमाणे प्रेम असं व्यक्त करता येते किंवा तशी फिलिंग येते. तर तेच आपल्याला स्वतःसोबत करायचं आहे, स्वतःवर प्रेम करायचं आहे. तर आपल्या स्वतःच्या डोळ्यात डोळे टाकून आरशामध्ये बघायचं आहे. ओके, नंतर स्वयंसूचना म्हणा. मी स्वतःशी जे काही बोलते ते मी खूप प्रेमाने आणि सकारात्मकच बोलेन. त्यानंतरचे स्वयंसूचना पुन्हा पुन्हा तुम्हाला म्हणायची आहे. आरशात पाहून स्वतःला म्हणायचं आहे, मी या आरशात पाहून स्वतःला जे काही सांगेन ते खूप प्रेमाने सांगेन असं म्हणायचं आहे. आणि असं काही विधान वाक्य तुमच्या मनात मूळ धरून बसलं आहे का, की जे अद्यापही पुसलं गेलेलं नाही आहे. पहा, कदाचित असं काहीतरी असेल तर तुम्ही ते पुसून टाका. तू मूर्ख बावळट आहेस किंवा तू तितकासा चांगला नाहीस किंवा अशा प्रकारचं तुमच्या मनातलं काहीतरी असं असेल नकारात्मक, तर वेळ काढा आणि तुमच्या मनातील नकारात्मक विधान, जे काही तुम्ही नकारात्मक वाक्य बोलत आहात त्याचं उलट करा. म्हणजेच ते सकारात्मक वाक्यामध्ये ट्रान्सलेट करा, बदलून टाका. त्याच्या सकारात्मक स्वयंसूचना बनवा. जशा की उदाहरणार्थ, मी हुशार आहे, मला वाटतं त्यापेक्षा मी खरोखर अगदी अधिक हुशार आहे. मी अलौकिक बुद्धिमत्तेचा आणि कल्पक आहे. माझ्या मनात नेहमी कितीतरी नवीन नवीन कल्पनांचा उगम होत असतो. माझ्या मनात विचारांची किंवा बुद्धिमत्तेची भव्यता आहे. मी सर्वांना आवडतो. मी प्रेम करण्यास योग्य आहे आणि पात्रसुद्धा आहे असं म्हणायचं आहे. त्यानंतर यापैकी 1-2 नवीन स्वयंसूचनांची तुम्ही निवड करा आणि त्या पुन्हा 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 रिपीट करा. मनात जितकं होऊ शकेल तितकं तुम्ही ह्या स्वयंसूचना सतत म्हणत राहा. सहज सवयीच्या ओळखीच्या आपल्याशा बनतील तोपर्यंत तुम्ही म्हणायचं आहे. दिवसभरात कधीही तुम्ही आरशासमोर जाता किंवा येता, खिडकीच्या किंवा कोणत्याही काचात, तुम्हाला जसे कारची काच असते, तुम्ही बाहेर गेलेले असाल, कुठल्याही काचात किंवा मोबाईलच्या स्क्रीनमध्ये तुम्हाला तुमचा चेहरा दिसत आहे, तुमची प्रतिमा तुम्हाला दिसते, तेव्हा प्रत्येक वेळी स्वतःच्या प्रतिबिंबाकडे नजर टाकून याच स्वयंसूचना मी जे काही आत्ता सांगितल्या त्या स्वयंसूचना म्हणजे अफर्मेशन तुम्हाला रिपीट करायच्या आहे. त्याची पुनरावृत्ती करायची. दिवसभरात जेव्हा जेव्हा संधी मिळेल तेव्हा तेव्हा तुम्ही प्रतिमेसमोर थांबा आणि ह्या प्रेममय स्वयंसूचनाची पुनरावृत्ती करा, म्हणजेच रिपीट करा ह्या अफर्मेशन. ओके, त्यानंतर मी तुम्हाला एक छोटी डायरी घ्यायला सांगितली होती. तर तेच डेली डायरी आपण जे 2 दिवस लिहिलो तेच तिसऱ्या दिवशी डे 3 म्हणून टाकून रोजनिशी म्हणजेच आपली डायरी, त्यामध्ये मनवायाम मी जे सांगत आहे ते लिहून काढायचं आहे. ओके,
खरा शक्ती स्रोत तर आपल्या अंदर म्हणजे तुमच्या अंतरंगात आहे, म्हणजेच आपल्या ह्या शरीरात आत्मस्वरूपी आत्म्यामध्ये आहे. तर आपल्याला लिहून काढायचं आहे आपल्या रोजनिशीमध्ये की पहिलं आहे, एखादी नकारात्मक गोष्ट किंवा घटना तुम्ही पुन्हा पुन्हा आठवली किंवा सांगितली का, ते समोर काय येते उत्तर त्याचं तिथे लिहायचं आहे. आठवून लिहा की तुम्ही किती वेळा किती लोकांना सांगितली किंवा तुमच्या मनात पुन्हा पुन्हा किती वेळा ती आली ते तिथे लिहायचं आहे. आता असं काहीतरी सकारात्मक शोधून काढा की ती गोष्ट त्याच लोकांना तुम्हाला सांगता येईल, ज्यामुळे त्या लोकांना स्वतःविषयी बरं वाटेल असं लिहायचं आहे. सकारात्मक भावना उत्पन्न होतील आणि त्यांच्या सभोवतालच्या प्रत्येक व्यक्तीच्या मनातही त्या निर्माण होतील असं तुम्हाला लिहून काढायचं आहे तुमच्या जनरलमध्ये. ओके, म्हणजे रोजनिशीमध्ये तुमच्या जर्नलिंगमध्ये लिहायचं आहे. जर्नलिंगमध्ये रोजनिशीमध्ये हे शब्द लिहा, असं असायला हवं होतं. यापुढे याऐवजी काय करता येईल त्या गोष्टींची तुम्ही यादी करत चला. जसं की उदाहरणार्थ, मी हे करू शकतो, मी रिकामी जागा मी करू शकतो. तुम्ही काय करू शकता या रिकामी जागेमध्ये भरायचं आहे. अशी वाक्यरचना देखील तुम्ही वापरू शकता. जसं की कोणी जॉब करत असणार तर त्यांनी लिहिणार की मी जॉब डिझर्व करते, तर त्यांनी लिहायचं मी जॉब करू शकते. ओके, अशा पद्धतीने तुम्हाला जे काही वाटते त्या रिकाम्या जागेमध्ये भरायचं आहे. त्यानंतर तुम्ही तुमच्या आरशावर किंवा शिकलेल्या नवीन नवीन सकारात्मक स्वयंसूचना तुमच्या आरशावर चिटकवायच्या आहेत. म्हणजेच त्या जेव्हा जेव्हा तुम्हाला दिसतील तेव्हा तेव्हा आपोआप तुम्हाला सराव होत जाणार. ओके, ज्या काही मी आत्तापर्यंत अफर्मेशन सांगितल्या, नकारात्मक शब्दाला सकारात्मक बनवायचं कसं हे सुद्धा सांगितलं, तर तुम्हाला आता एक काम करायचं आहे. तुम्ही ज्या पण आरशासमोर मिरर वर्क करत आहात तर त्याच्यावरती जे काही आपल्याशावर अफर्मेशन वाटतात तर त्या अफर्मेशन तुम्हाला मिररवरती स्वयंसूचना चिकटवायच्या आहेत आणि जेव्हा जेव्हा त्या अफर्मेशन दिसत जातील तेव्हा तेव्हा तुम्हाला त्या म्हणायच्या आहेत आणि रिपीट करायच्या. त्यामुळे काय होणार, आपोआप सराव होत जाईल आणि तुमचं स्वतःवर प्रेम खूप वाढत जाईल. ओके, हे झालं क्लिअर. त्यानंतर आपल्याला हर रोजपणे सेल्फ लवसाठी आपल्याला 5 मिनटं तरी मेडिटेशन करायचं आहे. मेडिटेशनमुळे आपलं तणावग्रस्त होऊ शकतो, शांती प्रदान होते. मेडिटेशनमुळे आपण वर्तमान काळामध्ये जगू शकतो आणि प्रत्येक परिस्थितीमध्ये ठामपणे उभे राहून आपण त्या परिस्थितीला समोर जाण्याची शक्ती आपल्यामध्ये येते आणि आपण योग्य ते निर्णय घेऊ शकतो. प्रत्येक क्षेत्रामध्ये आपण पात्र आहोत अशी विचारक्षमता आपल्यामध्ये येते. म्हणून आपल्याला 5 मिनटं मेडिटेशन करणे गरजेचं आहे. हे मिरर वर्क झाल्यानंतर आपल्याला डेली रुटीनमध्ये रोज 5 मिनटं मेडिटेशन करायचं आहे. त्यानंतर हळूहळू 5 ते 7 मिनटापर्यंत तुम्हाला मेडिटेशन करता येईल. ओके, हे झालं तिसऱ्या दिवशीचा मिरर वर्क चॅलेंज. ओके, आणि तुम्हाला काय अनुभव येत आहे हे मिरर वर्क चॅलेंज 21 दिवसाचं घेतलं आहोत आणि हे 3 दिवस झाले आहे, तर तुम्हाला काय अनुभव आले ते कमेंट बॉक्समध्ये सुद्धा तुम्ही शेअर करू शकता. हा व्हिडिओ आवडला असल्यास या व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये, नातेवाईकांमध्ये शेअर करा. थँक्यू सो मच. गॉड ब्लेस यू.